मग हे बघा, मागच्या मे महिन्यामध्ये जेव्हा आमची रब्बीची पिकं होती कांदा, त्यावेळेस अवकाळी पाऊस आला आणि त्यामुळं आमची रब्बीचं पीक गेलं. त्यानंतर आम्ही मका लावला, काही पोळ कांदे लावले. परंतु शेवटी आता जो 20 दिवसापासून जो पाऊस चालू झालेला आहे, त्या पावसामुळं आमची दोन्ही पिकं नष्ट झालेली. मका नेमकी पोचण्याच्या याच्यात आला आणि पाऊस चालू झाला, त्यामुळे मकाही पोचला नाही आणि तो पाण्यामुळे त्याच्या मुळ्याच सोडून गेले. आणि कांद्यामध्येही आज मी बघितलं तर शेतामध्ये जायला सुद्धा जागा नाही आणि कांद्याचं पीक तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे, कारण त्याच्यामुळेच सोडून गेलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर शेतकऱ्यांनी मागचं रब्बीचं गेलं, खरीपाचं गेलं आणि पुन्हा आता रब्बीचं पीक जर उभं करायचं असेल तर शेतकऱ्याला भांडवल आणायचं कुठं? गेल्या वर्षभरापासून आम्ही भांडवल टाकतोय परंतु उत्पन्न मात्र आम्हाला निघत नाही. आणि म्हणून आमची शेतकऱ्यांची मागणी आहे सरकारकडे की आता आम्हाला जे आमचं नुकसान झालेलं आहे त्याला आम्हाला हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये मदत केली तरच आम्ही पुढं चालू शकतो, नाहीतर पुढं आमची परिस्थिती अशी होईल की आम्हाला पुढचं पीक सुद्धा उभं करण्याची आमची ताकद राहिलेली.